Hello friends, welcome to my channel. My name is Akanksha. सो आज थोडी मॉर्निंग लेट झाली कारण की तब्येत ठीक नाही आहे. तर जे काही शॉर्ट क्लिप्स घेतलेत आज तर तेच मी ॲड केले आहेत. आणि केक खायची जरा थोडी क्रेविंग होत होती, सो केक घेतला होता खायला. माझं कॅट पण वेट करत होतं, सो त्यालाही थोडंसं दिलं आणि थोडंसं मी खाल्लं. कारण की मोस्टली कॅट्सला वगैरे ते दिलं की हेअरफॉल वगैरे होण्याचे चान्सेस असतात. सो थोडंसं कमी ना पण त्याला द्यावं लागतं. ऑब्वियस आहे, डार्क चॉकलेट केक कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो आणि टेस्टी छान होतीच. असंच काहीतरी मॉर्निंगला जरा चांगलं आणि जरा टेस्टी खावं असं वाटत होतं, म्हणून सकाळ सकाळ थोडंसं पेस्ट्री खाल्लेली आहे. आता म्हटलं एवढ्या सकाळी कसं काय, बट हां क्रेविंग झाली सो मी खाल्लं. त्यानंतर थोडं फ्रेश वगैरे व्हायचं होतं, पाणी वगैरे तापलं होतं. सो फ्रेश वगैरे झाले, सगळं झालं. येऊन बसले फक्त थोडा वेळ आणि त्या टायमिंगमध्ये महाराजांना झोपायचं होतं. तर ते जागा शोधताना त्यांना व्यवस्थित थंडी आहे, त्यांना ते मांडीवर भेटली. म्हणलं थोड्या वेळ आता आवरून घेऊयात. तोवर थोडं जरा ॲटमॉस्फिअर पण छान झालं होतं. मग जरा हेअर वॉश वगैरे झालं होतं माझं मगाशीच. मग ते थोडे हेअर्स वगैरे ड्राय वगैरे केले आणि थोडंसं टॉवेलने मी आधी पुसून घेते. बिकॉज ते एकदमच म्हणजे पाणी तर थोडंफार राहतंच केसांना. केस धुतल्यानंतर का तर थंडी पण आहे. मग म्हणलं थोडंसं टॉवेलनेच पुसून घेऊया. मग थोडीशी लाईट कमी वाटत होती मगाशीच मला, बट म्हणलं ठीक आहे चलो चलता येत ना. मग लाईट वगैरे लावली, टॉवेल वगैरे वाळत घातला. मग बघत होते, विचार करत होते ड्रायर यूज करू का नको. बट थंडीमुळं डोकं पण दुखतं आणि मला सर्दीचा खूप त्रास आहे. म्हणलं की ठीक आहे करूयात यूज, पण त्याच्या आधी जे काही हेअर स्टँगल्स किंवा जे काही एक्स्ट्रा पाणी राहिलं असेल ना, तर ते असं केस थोडं विंचरून वगैरे निघून जातं. इन शॉर्टमध्ये म्हणजे कसं ते असं केस मोकळी झाले ना की थोडं सुकायला पण हेल्प होते. आणि माझे केस खूप एक्स्ट्रीम लेवलला पातळ आहेत आणि कधी कधी लाईक खूप चांगले राहतात आणि कधी कधी खूप असे टँगल्स वगैरे होतात. आणि मग हेअरफॉल पण आहे थोडंफार मला, पण इट्स ओके, उतना तो सब का ही होता है, किसी का नहीं होता होगा ऐसा कुछ नहीं है, हर किसी का हेअरफॉल होता ही है. सो फायनली डिसाईड झालं की हेअर ड्रायर तर काढलंच पाहिजे आता. मग थोडंसं हेअर ड्रायर काढायचं होताच तेवढ्या वेळात. म्हणलं की हे झालंच आहे, अजून थोडेसे मोकळे करून घेते केस. म्हणजे हेअर ड्रायरने पण थोडेसे तसं म्हणतं 60-70 ड्राय होतात, 100% ड्राय होत नाहीत हेअर ड्रायरने पण. नाहीतर एक्स्ट्रीम हीट लागते केसांना. आणि तेवढ्या वेळात तिथून एक गाणं म्हणत म्हणत महाशय चालले होते एक, सो त्यांचं गाणं येणार होतं बट मी ते व्हॉइस ओव्हरच करणार होते. सो कितने भी आने दो कितने भी जाने दो, लेकिन हम वॉइस ओवर से उनका आवाज़ कट ही कर देंगे. सो इथे हेअर ड्रायरने ड्राय करून घेतले थोडे, जास्तच नको का तर थंडीमुळं डोकं वगैरे दुखण्यापेक्षा ते हेअर ड्रायर यूज केलेलं बरं आहे. आणि आता माझे हेअर्स झाले आहेत सॉर्टेड आणि खूप असे ठीकठाक पद्धतीचे आहेत. सो एवढंच आहे आजच्या ह्याच्यामध्ये. तरी मी पुढे थोडंसं अजून शॉर्टमध्ये रेडी कसं म्हणजे फेसला वगैरे काय यूज करते ते मी ॲड केलं आहे. तर मोस्टली मी फेसला जास्त काही यूज नाही करत, कारण की स्किन खूप ऑइली आहे, पिगमेंटेड आहे. सो मी नाही जास्त काही यूज करू शकत. आणि त्यासाठी मी फक्त पॉन्ड्स मॉइश्चरायझर जी जेल आहे ती यूज करते. कारण की मोस्टली आता 1 इयरचा माझा एक्सपिरियन्स आहे की त्याने माझं स्किन पण थोडीशी लाईट वेटेड ऑइली होते. अदरवाईज स्किन अशी ऑइली होत नाही
किंवा मेकअप करायच्या आधी जरी लावलं मी तरी तेवढी ती पॅची होत नाही. लोकांना तर असं वाटेल की ग्लोवी आहे, बट थोडंफार म्हणजे एवढं ऑइली होत नाही. सो इथं माझी कसरत चालू आहे. तर माझ्या डोळ्याला थोडंसं एक फोड आला आहे. त्याला आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, आमच्याकडे तर म्हणजे रांजणवाडी असं म्हणतात त्याला. सो ते पण पेन करत होतं, त्यामुळं थोडंसं काजळ लावण्यासाठी स्ट्रगल चालू आहे माझं. पण कसं काही ना, पण मी थोडंसं काजळ लावणार, बिकॉज काजळ लावल्याने डोळ्याला एक वेगळ्या प्रकारची शाईन येते. सो काजळ हे मस्ट आहे. काही असू दे, काजळ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिपस्टिक पाहिजे. तर काजळ अशा रीतीने दोन्ही आईजला लावून झालेलं आहे. ते आता डोळ्यांचं एक वेगळीच शाईन दिसत असेल, किंवा एक म्हणजे म्हणतात नाही, छान दिसतात आईज काजळ लावल्यानंतर. सो आता बारी होती टिकली लावायची. सो काही म्हणतील की ते छोटी आहे, असंच तसंच. इट्स ओके, लिव्ह इट. बट छान दिसते. मला टिकली आवडते तशी. कधी कधी स्किप होते, बट इट्स ओके की मी टिकली लावते सगळं आवरून झाल्यावरती. आणि थोडंसं लिप कलर मी यूज करते आहे, बिकॉज जरा लिप्सला थोडंसं मला वाटते की आज लिपस्टिक यूज करूयात थोडाला, म्हणजे स्वतःला थोडंसं छान वाटावं. बिकॉज तब्येत ठीक नाही, तर तेवढंच एक थोडाला पॅम्पर. मग एकदम छोटूसं घेतलं आहे, ते असं डॉट डॉट तेवढंच येईल तेवढं. आणि ते आता मी बोटाने थोडंफार स्प्रेड करून घेते, कारण की ते जे आहे ना लिपस्टिक लावायचं, त्याने लावलं तर ते जास्त सुद्धा लागतं. त्यामुळं मी बोटाने स्प्रेड करून घेते. सॉरी, बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असं, बट नाही आहे हा टाईम की मी आता ते व्हॉइस ओव्हर नाही करू शकत असं. ठीक आहे. सो माझी लिपस्टिक म्हणजे लिप कलर जे आहे ते लावून झालेलं आहे. त्यानंतर असा आहे माझा आत्ताचा फायनल, किंवा आजचा फायनल लुक अशा तऱ्हेने झालेलं आहे. बट हेअर तरी पण ओले आहेत थोडे. ड्रायर किती यूज केलं तरी जसं म्हणलं 100% ड्राय होत नाहीत हेअर. आणि बाहेरचा व्ह्यूसुद्धा खूप छान होता, आणि वातावरण तर खूप छान झालं होतं. स्वतःची एक क्लिप घेतली, त्यामध्ये एक चिमणी आली, पटकन आली आणि पटकन गेली सुद्धा. पण छान वाटलं की चिमणी ही आपल्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये ॲड झालेली आहे. बघत होते परत येते का, बट इट्स ओके. इथंच एंड करूयात आपण आजचा व्हिडिओ. बाय.